तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 5 जुलैला होणाऱ्या मेळाव्यामध्ये एकत्र सहभागी होणार आहेत। 20 वर्षांनंतर दोघे भाऊ एकाच मार्गावर आणि एकाच ध्येयासाठी वाटचाल करणार आहेत। पण मागील 20 वर्षांमध्ये या दोन्ही भावांमधील नातेसंबंध कसे होते, नात्यांमध्ये जिव्हाळा होता का, पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। ते मराठीसाठी, मराठी भाषा आणि मराठी बाणा अव्वल राहावा यासाठी। परिणामी मागील 2 दशकांपासूनची राजकीय कोंडी अखेर फुटणार आहे। मागील 20 वर्षात दोन्ही भाऊ एकत्र यावे यासाठी अनेक प्रयत्न झाले होते। अगदी अभियानही राबवण्यात आलं होतं। कित्येक कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीही केली होती, मात्र कोणत्याही प्रयत्नांना यश आलं नव्हतं। दोन्ही भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येत नव्हते, पण दोन्ही भावांमधील नातेसंबंधात कधीही दुरावा आला नव्हता। कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मनमोकळा संवाद करताना दिसत होते। राजकारण विरहित जेव्हा प्रसंग आले तेव्हा त्यांनी एकमेकांना भाऊ बनवून, कारण त्यांच्यामध्ये दुहेरी नातं आहे। एकतर ते चुलत भाऊ एकमेकांचे आहेतच, शिवाय मावस भाऊ पण आहेत, कारण दोघांच्या मातोश्री या दोघां सख्या बहिणी, त्यामुळे की काय त्यांच्यामध्ये असलेला जिव्हाळा हा एक वेगळा आहे विषय। महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये आपण जेव्हा 2 भावामध्ये किंवा एखाद्या कुटुंबामध्ये राजकारण पाहतो तेव्हा तिथं फरक का जाणवतो, तर तिथे चुरस असते किंवा अतिशय कडवट संघर्ष असतो तो निवडून येण्यासाठी। कौटुंबिकच नव्हे तर काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दोघे भाऊ एकत्र आले होते। अशाच एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी तर थेट व्यासपीठावरूनच उद्धव ठाकरेंबाबत मिश्किल वक्तव्य केलं होतं। बंधू आले आमचे। राजकारण करत असताना दोन्ही भावांनी कौटुंबिक पातळीवर कटुता निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली होती। दोन्ही भावांचे राजकीय मार्ग वेगळे असले तरी या आधीही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गिरणी कामगारांच्या मोर्चात सहभागी झाले होते। 28 जुलै 2011 रोजी गिरणी कामगारांच्या घरांच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। भायखळा ते आझाद मैदानपर्यंत हा मोर्चा निघाला। मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू स्वतंत्रपणे सहभागी झाले। उद्धव ठाकरे इतर शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांसह अग्रभागी सामील झाले होते, तर मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चात सहभागी झाले। राज ठाकरे यांना जेव्हा लक्षात आलं की शिवसेनेमध्ये आपलं नेतृत्व स्वीकारलं जाण्याची शक्यता दिसत नाही, तेव्हा त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली आणि ते बाजूला केले। प्रश्न एवढाच आहे, शिवसेनेचं नेतृत्व कुणी करावं याचा, म्हणून दोघांमध्ये 2 विभाजन झालं दोघांमध्ये। हा मूलभूत फरक आहे, परंतु भाऊ म्हणून असलेला जिव्हाळा किंवा आपापसात असलेलं सौहार्द तितकंसं कमी झालेलं दिसत नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातला वाद हा कोणत्या संस्था किंवा निवडणुकीवरून निर्माण झाला नव्हता। पक्षाचं नेतृत्व हाच त्यांच्यातील वादाचा मुद्दा होता। याच वादामुळे राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली। मात्र आता मराठी भाषेचा सन्मान हाच मराठी माणसासमोरचा मुख्य प्रश्न झालाय। परिणामी दोन्ही भावांनी त्यांच्यातील वादाचे मुद्दे बाजूला ठेवून मराठीसाठी एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे। मागील 20 वर्षात दोन्ही नेत्यांनी नात्यांमधला जिव्हाळा कायम ठेवला होता आणि त्या जिव्हाळ्यामुळेच त्यांना पुन्हा एकत्र येणं शक्य झालंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। दरम्यान त्रिभाषा धोरणाचा निर्णय रद्द केल्यानंतर विधानभवनाच्या प्रांगणात उद्धव ठाकरेंचं युबीटी नेत्यांनी जंगी स्वागत केलं। यावेळी माध्यमांशी बोलताना ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला। शिक्षणाच्या विषयाची सरकारनं थट्टा करू नये, 2 मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून सरकारनं GR रद्द केला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। तर शिक्षणाच्या विषयामध्ये सरकारनं थट्टा करू नये असंही ठाकरेंनी सरकारला सुनावलंय। तर मातृभाषेचे प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असायला हवं आणि 5 तारखेचा विजयी मेळावा कसा असेल हे जाहीर करू असं ठाकरे म्हणाले। सरकारला शहाणपण सुचलंय की नाही हे येत्या काही दिवसात कळेल, पण तूर्त त्यांनी
हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला आणि जर का त्यांनी रद्द केला नसता तर मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच, पण त्यांनी रद्द केला नसता तर 5 तारखेच्या मोर्चात आता सुद्धा येणारच आहेत, पण अगदी भाजपामधले एसएनसी गटातले अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारही आहेत. त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे. सरकारने एक केविलवाणा प्रयत्न केला आहे, तरी सुद्धा आम्ही त्यांना धन्यवाद देतोय. सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका, कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे. अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे, त्यांनी काहीही देऊ दे, पण सक्ती विषय आता संपलेला आहे. त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही, हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे. की 5 तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत. ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते, तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे, की जेणेकरून ह्या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं मराठी अमराठी करायचं, मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची. आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही, मराठी अमराठीवाद होत नाही, हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा जी आर त्यांना रद्द करावा लागलेला आहे.